Hello students, today we will discuss about the first chapter of our pharmaceutics 2, that is prescription. सो प्रिस्क्रिप्शन हा असा वर्ड आहे जो आपण आपल्या डेली लाईफमध्ये नॉर्मली यूज करतो आणि मला वाटतं कोणाला हा वर्ड माहिती नसेल असं शक्य नाही आहे. जे लोक ह्या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा नसतील ते सुद्धा प्रिस्क्रिप्शन इझिली त्यांना अंडरस्टँड होऊ शकतं. सो व्हॉट इज दिस प्रिस्क्रिप्शन किंवा त्याला आपण डिफाईन कसं करू शकतो. द प्रिस्क्रिप्शन इज अ रिटन ऑर्डर फ्रॉम अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर सच ॲज अ डेंटिस्ट, वेटरनरियन एक्सेट्रा to a pharmacist to compound and dispense a specific medication for the patient. म्हणजेच हे प्रिस्क्रिप्शन एखाद्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जसं की डेंटिस्ट असेल, वेटरनरी डॉक्टर असेल, ENT स्पेशालिस्ट किंवा स्किन स्पेशालिस्ट असे जे डॉक्टर्सचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत यामधल्या डॉक्टरने फार्मसिस्टसाठी दिलेलं रिटर्न ऑर्डर आहे की कंपाऊंड आर स्पेसिफिक मेडिकेशन फॉर द पेशंट. अँड इफ अ पेशंट आस्क फॉर समथिंग एल्स ही कॅन ॲडवाइज द पेशंट अबाउट द डायरेक्शन, अबाउट द डोसेस ऑफ द मेडिकेशन. सो जनरली आपण जे प्रिस्क्रिप्शन पाहतो इट इज रिटन इन द इंग्लिश लँग्वेज, पण इन एन्शियंट डेज लॅटिन ॲब्रिवेशनसुद्धा ह्या प्रिस्क्रिप्शनमध्ये एन्काउंटर केलेले होते, ज्याचा यूज करून फार्मसिस्ट वेगवेगळे डोसेज फॉर्म किंवा वेगवेगळे ड्रग्स कंपाऊंड करायचं. त्यावेळेला कंपाऊंडिंग फार्मसी चालायची. पण नावडेज आपण जर बघितलं तर आता सध्या आपल्याकडे सगळे रेडीमेड प्रिस्क्रिप्शन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे शक्यतो कंपाऊंडिंग आपल्याकडे चालत नाही. पण ह्या चॅप्टरमध्ये आपण जुने प्रिस्क्रिप्शनची पद्धत आणि नवीन मॉडर्न मेथड्स काय आहेत प्रिस्क्रिप्शन लिहिण्याच्या ह्या दोन्हीसुद्धा स्टडी करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला लॅटिन टर्म्स किंवा ॲब्रिवेशन्ससुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. So first we will discuss the different parts of prescription. I'll enlist the first: date, name, age, sex and address of the patient, superscription, inscription, subscription, signature, renewal instructions, signature, address and registration number of the prescribed. Each point has its own importance. So for example, date. तर हे डेट काय हेल्प करू शकते फार्मसिस्टला. सो इट हेल्प्स अ फार्मासिस्ट टू फाइंड आउट द डेट ऑफ प्रिस्क्रायबिंग अँड डेट ऑफ प्रेझेंटेशन फॉर फिलिंग द प्रिस्क्रिप्शन. म्हणजेच त्या डॉक्टरने ते प्रिस्क्रिप्शन कधी इश्यू केलं आहे आणि पेशंट त्याचं रिफिल करण्यासाठी कधीपर्यंत येऊ शकतो फार्मसिस्टकडे. ह्याचा उपयोग आपल्याला हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स किंवा नार्कोटिक ड्रग्सचा मिसयूज होण्यापासून आपण टाळू शकतो. सो द नेक्स्ट पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन इज नेम, एज, सेक्स, ॲड्रेस ऑफ द पेशंट. जवळजवळ एखाद्या पेशंटबद्दल जर थोडीफार हिस्ट्री आपल्याला हवी असेल तर ह्या सगळ्या गोष्टीवरनं आपल्याला ती कळू शकते. सो नेम, एज, सेक्स अँड ॲड्रेस ऑफ द पेशंट मोस्टली लहान मुलांसाठी किंवा जे एल्डर पेशंट आहे त्यामध्ये फार महत्त्वाचं ठरू शकतं. तसंच सेक्समध्ये आपण फिमेलसाठी डोस वेगळा असेल, मेलसाठी डोस वेगळा असेल तर हे आपल्याला त्याच्यावरनं कळू शकतं. नेक्स्ट पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन इज सुपरस्क्रिप्शन. सो इट इज आता हा वर्ड खरं तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला काय म्हणतात हे आपल्याला आतापर्यंत माहिती नव्हतं. इट इज कॉल्ड ॲज अ सुपरस्क्रिप्शन. इट इज रिप्रेझेंटेड बाय अ सिम्बॉल RX विच इज रिटन बिफोर रायटिंग द प्रिस्क्रिप्शन. सो RX म्हणजे काय तर हे एक लॅटिन ॲब्रिवेशन आहे जे रेसिप वर्डवरनं डिराईव्ह केले आहे. त्याचं मिनिंग आहे यू टेक. जेव्हा पूर्वीच्या काळी काय होतं, ह्या सिम्बॉलला ज्युपिटर जो गॉड ऑफ हिलिंग आहे त्याचं साईन असं म्हटलं जायचं. म्हणजेच काय की त्या गॉडला आपण प्रे करतो आहे की लवकरात लवकर आपल्या पेशंटला बरं कर असं. नेक्स्ट पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन इज इन्स्क्रिप्शन. नेक्स्ट पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन इज इन्स्क्रिप्शन. सो दिस इज द मेन पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन जो मोस्टली फार्मसिस्टसाठी असायला पाहिजे. ह्यामध्ये काय काय असतं तर नेम अँड क्वांटिटी ऑफ द प्रिस्क्राईब्ड इन्ग्रेडियंट्स. कारण पूर्वीच्या मगाशी मी मेन्शन केलं की कंपाऊंडिंग चालायचं, फार्मसिस्ट ड्रग कंपाऊंड करायचं. सो ह्या इन्स्क्रिप्शनमध्ये मोस्ट ऑफ द क्वांटिटीज काय काय आहेत इन्ग्रेडियंट्स काय आहे हे सगळं मेन्शन केलेलं असायचं. सो आता सध्या तरी आपण बघतो की इंग्लिश लँग्वेज मोस्टली यूज केली जाते, पण इकडे दोन्ही लॅटिन लँग्वेजसुद्धा यूज केली जायची. सो हे इन्स्क्रिप्शन 3 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे बेस, म्हणजे ज्या ॲक्टिव्ह मेडिकामेंट आपण तयार करणार आहोत त्याचं थेरपेटिक इफेक्ट काय आहे आणि तो तयार करण्यासाठी आपण बेस म्हणून काय यूज करू शकतो ते आपण यामध्ये बघणार. ॲडज्युअंट्स म्हणजे मेन मेडिकामेंट सोडून अजून काय काय आपल्याला ॲडिटिव्स त्यामध्ये ॲड करायचे आहेत हे ॲडज्युअंट्समध्ये मेन्शन केलेलं असतं.
देन लास्ट व्हेइकल म्हणजे आपण जे मेडिकेशन किंवा ॲडिटिव्ज यूज करणार आहोत, डिझॉल्व करणार आहोत सॉलिड इन्ग्रेडियंट्स तो व्हॉल्यूम इन प्रिपरेशनचा वाढवण्यासाठी. सो इट इज कम्स अंडर द व्हेइकल. सो द नेक्स्ट पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन इज सबस्क्रिप्शन. आता हा पार्ट जो आहे इट इज मोस्टली फॉर द फार्मसिस्ट. डायरेक्शन फार्मसिस्टसाठी काय डायरेक्शन असेल की ते पर्टिक्युलर प्रिपरेशन बनवण्यासाठी किंवा कसं डोसेस, किती नंबर ऑफ डोसेस त्याने डिस्पेन्स करावं, हे सगळं ह्या पार्टमध्ये येतं. सध्या आपण जर बघितलं तर त्यामध्ये फक्त डॉक्टर 100 किंवा असं मेन्शन करतो, म्हणजे त्यावरनं फार्मसिस्टला आयडिया येते की रात्री 2 दिवसा 2 असं त्या ड्रगचं मेन्शन केलेलं असतो डोस. नेक्स्ट पार्ट इज अ सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. ह्या पार्टवरनं आपल्याला आयडिया येते की त्या पर्टिक्युलर ज्या रजिस्टर्ड डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे ही इज अ रजिस्टर्ड डॉक्टर, म्हणजे कोणी फेक डॉक्टरने तुम्हाला दिलेलं नाही आहे पर्टिक्युलर प्रिस्क्रिप्शन. आणि मोस्टली ह्याचा यूज आपल्याला नार्कोटिक आणि हॅबिट फॉर्मिंग ड्रग्सचा मिसयूज टाळण्यासाठी होऊ शकतो. नेक्स्ट पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन इज रिन्युअल इन्स्ट्रक्शन. The prescriber indicate on every prescription order whether it may be renewed and if so how many times it should be renewed. It is particularly important in a prescription containing narcotic and habit forming drug. काही आपल्याकडे जे ड्रग्स आहेत जसं की कोडिन फॉस्फेट, डिजिटॉक्झिन वगैरे ह्याचा मिसयूज होऊ शकतो. सो हा टाळण्यासाठी आपण पर्टिक्युलर फार्मासिस्टला आयडिया येऊ शकते की ते प्रिपरेशन किंवा ते कंपाऊंड कधी रिन्यू आपण किती दिवसांनी रिन्यू करू शकतो एक्सेट्रा. लास्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक इज सिग्नेचर, ॲड्रेस अँड रजिस्ट्रेशन नंबर ऑफ द प्रिस्क्रायबर. सो मगाशी मी जसं मेन्शन केलं की यामधनं आपल्याला पर्टिक्युलर डॉक्टरबद्दल माहिती मिळू शकते. सो दिस इज वन टाईप ऑफ फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्रिप्शन. ह्यामध्ये आपण पाहू शकतो नेम, एज, सेक्स मेन्शन केलं आहे, डेट मेन्शन केलं आहे. त्यानंतर इकडे इन्स्क्रिप्शन आहे, सबस्क्रिप्शन आहे म्हणजेच RX आपलं. त्यानंतर इन्स्क्रिप्शन आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कॉड लिव्हर ऑइल, सिरप, फेरिक अमोनियम सिट्रेट, सिनामॉन वॉटर हे सगळं इन्स्क्रिप्शनचा पार्ट आहे. यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे कॉड लिव्हर ऑइल. त्यानंतर ॲडिटिव्स आहेत सिरप, फेरिक अमोनियम सिट्रेट अँड द व्हेइकल इज सिनामॉन वॉटर. त्यानंतर आपण बघू शकतो सबस्क्रिप्शन म्हणजे फिॲट इमल्सिव्ह असं इथं मेन्शन केलं आहे. हे फार्मसिस्टसाठी आहे की टू प्रिपेअर अ इमल्शन. त्यानंतर खाली आपण बघितलं की सिग्ना दिले. सिग्ना म्हणजे की डोस किंवा किती वेळा ते घ्यायचं आहे हे लॅटिनमध्ये मेन्शन केलेलं आहे, ते आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे हँडलिंग ऑफ द प्रिस्क्रिप्शन. हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय येतं यामध्ये की जेव्हा एखादा पेशंट फार्मसिस्टकडे प्रिस्क्रिप्शन देतो त्यानंतर तो फार्मसिस्ट त्या प्रिस्क्रिप्शनसोबत काय करतो हे आपण हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शनमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं येतं रिसिविंग, सेकंड वन इज रीडिंग अँड चेकिंग, थर्ड वन इज कलेक्टिंग, वेईंग द मटेरियल, लास्ट वन इज अ कंपाऊंडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. आता मी मगाशीच मेन्शन केलेलं की हे जे आपण सगळं टर्म्स बघतो आहोत हे कंपाऊंडिंग प्रिस्क्रिप्शनमधले आहे, त्यामुळे हे सध्या आपण हे वापरत नाही आहोत ह्या टर्म्स. ओके. सो फर्स्ट वी विल सी रिसिविंग. जेव्हा पेशंट तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन देणार ॲज अ फार्मसिस्ट तेव्हा a pharmacist should not change his facial expressions which give an impression to the patient that he is surprised or confused after seeing the prescription. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेता त्यावेळी तुम्ही तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्स अजिबात चेंज करायचे नाही आहेत की एखाद्या पेशंटला काय रोग झालेला असेल तर तो तुमच्या फेसवरनं त्याला त्याची जाणीव होता नाही की बाबा आपल्याला फार आपण आजारी आहोत किंवा बापरे हे डॉक्टरने काय लिहिलं आहे हे त्या पेशंटला कळता नाही. नेक्स्ट पॉईंट इज रीडिंग अँड चेकिंग. रीडिंग अँड चेकिंग म्हणजे काय होतं, ऑन रिसिविंग प्रिस्क्रिप्शन ऑलवेज चेक दॅट इट इज रिटन इन अ प्रॉपर फॉर्मॅट. प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे त्यामध्ये ड्रग्सचं नाव व्यवस्थित मेन्शन केलं आहे का, त्याच्या क्वांटिटीज प्रॉपरली मेन्शन केल्या आहेत का हे आपण रीड करायचं आणि चेक करायचं. A prescription should always be screened behind the counter. In case of any doubt regarding the prescription, ingredients or direction, the pharmacist should consult the other pharmacist or the prescriber. म्हणजे जर का फार्मसिस्टला त्या प्रिस्क्रिप्शन पाहून त्याच्या डोसबद्दल किंवा इन्ग्रेडियंट डायरेक्शनबद्दल डाऊट असेल तर त्याने आपल्या अदर फार्मसिस्टशी कन्सल्ट करावं किंवा डायरेक्ट प्रिस्क्रायबर म्हणजे ज्यांनी ते प्रिस्क्रिप्शन लिहिलं आहे त्याच्याशी कन्सल्ट करावं, पण ते प्रिस्क्रिप्शन त्याने पेशंटबरोबर डिस्कस करू नये. थर्ड पॉईंट इज
collecting and weighing the material. So after receiving, reading and checking, it's a time to compound the drug. So before compounding the prescription, all the material, all the ingredients which are required for it should be collected on the left hand side of the balance. See, it is very important. जेव्हा आपण शेल्फमधनं कंटेनर्स विड्रॉ करणार आहोत प्रिपरेशन बनवण्यासाठी, इट शुड बी प्लेस्ड ऑन द लेफ्ट साइड ऑफ युअर हँड. ओके. देन आफ्टर वेइंग वन बाय वन मटेरियल इट शुड बी शिफ्टेड टू द राईट हँड ऑफ द बॅलन्स. ह्याच्यामुळे काय होईल की जेव्हा 2पेक्षा जास्त इन्ग्रेडियंट आपल्याला वे करायचे असतील तर आपण कन्फ्यूज होणार नाही की आपण कुठचे इन्ग्रेडियंट वे केले आहेत आणि कुठचे केले नाही. त्यामुळे ते शेल्फमधनं विड्रॉ करताना लेफ्ट हँड साईडला ठेवायचे, वे करून झाल्यानंतर ते राईट हँड साईडला ठेवायचे, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल. व्हाईल कंपाऊंडिंग द लेबल ऑफ एव्हरी स्टॉक बॉटल शुड बी रीड ॲट लीस्ट 3 times इन ऑर्डर टू अवॉइड एनी एरर. म्हणजे आपण बनवण्यापूर्वी त्या प्रत्येक कंटेनरचं लेबल हे 3 वेळा वाचायचं आहे, जेणेकरून आपल्याला एरर येऊ नये आपल्या प्रिपरेशनमध्ये. फर्स्ट, व्हेन टेकन फ्रॉम द शेल्फ ऑर ड्रॉवर, शेल्फमधनं काढताना. सेकंड, व्हेन द कंटेंट्स रिमूव्ह फॉर वेईंग अँड मेजरिंग, म्हणजे जेव्हा आपण त्याचं वेईंग किंवा मेजरिंग करणार आहोत तेव्हा ते एकदा परत वाचायचं लेबल. आणि थर्ड, जेव्हा आपण कंटेनर परत कपाटमध्ये किंवा कबडमध्ये त्याच्या जागेवर व्यवस्थित ठेवणार तेव्हा एकदा आपण ते परत एकदा वाचायचं. लास्ट वन इज कंपाऊंडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. कंपाऊंडिंग शुड बी कॅरीड आउट इन अ नीट प्लेस. ऑल द इक्विपमेंट एक्सेट्रा रिक्वायर्ड शुड बी थरली क्लीन अँड ड्राय. ओनली वन प्रिस्क्रिप्शन शुड बी कंपाऊंडेड ॲट वन टाईम. सो ज्या ठिकाणी आपण हे कंपाऊंडिंग करणार आहोत इट शुड बी क्लीन, इट शुड बी ड्रायड आणि ॲट अ टाईम आपण फक्त एक प्रिस्क्रिप्शन कंपाऊंड करणार आहोत. ओके. सो कंपाऊंडेड मेडिकामेंट शुड बी फिल्ड इन अ सुटेबल कंटेनर डिपेंडिंग ऑन इट्स क्वांटिटी अँड यूज. सो जे आपलं मेडिकामेंट बनवून झालं आहे इट शुड बी फिल्ड इन अ प्रॉपर कंटेनर. दॅट मीन्स समजा जर 30 mlचं प्रिस्क्रिप्शन असेल तर ते 30 mlमध्येच फिल केलं जायला पाहिजे, ते 60 mlच्या बॉटलमध्ये फिल करायचं नाही. त्यानंतर फिल्ड कंटेनर्स आर सुटेबली लेबल्ड. व्हाईट प्लेन पेपर ऑफ गुड क्वालिटी शुड बी यूज्ड फॉर लेबलिंग द कंटेनर. आपलं कंपाऊंड फिल करून झाल्यानंतर इट शुड बी लेबल्ड सुटेबली, जेणेकरून ते पेशंटला वाचण्याससुद्धा समजल्याला हवं. त्यानंतर द कंटेनर इज पॉलिश सो ॲज टू रिमूव्ह द फिंगर प्रिंट्स व्हाईल डिलिव्हरिंग द प्रिस्क्रिप्शन टू द पेशंट. द फार्मसिस्ट शुड एक्सप्लेन द मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डायरेक्शन फॉर यूज अँड स्टोरेज. जेव्हा आपण फायनली आपलं प्रॉडक्ट पेशंटजवळ देणार असो तेव्हा त्याचा डोस कसं घ्यायचा आहे, त्यानंतर टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, हे सगळं त्याचं स्टोरेज कसं आहे हे आपण ॲज अ फार्मसिस्ट त्या पेशंटला सांगायला हवं. सो नेक्स्ट पॉईंट इज मॉडर्न मेथड्स ऑफ प्रिस्क्रायबिंग. सो मगासपर्यंत आपण जे बघितले इट इज अ कंपाऊंडिंग फार्मसीज अँड नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द रेडीमेड मॅन्युफॅक्चरिंग. ओके. सो नावडेज आपण बघतो की आपल्या मार्केटमध्ये असे रेडीमेड फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहेत की जे आपण डायरेक्टली पेशंटला देऊ शकतो, म्हणजेच आपल्याला कंपाऊंडिंग करण्याची गरज नाही. So the role of pharmacist is only to hand over the ready-made preparation to the patient and provide advice if demanded regarding its mode of administration, dose schedule, drug interaction and adverse reaction. Okay, the practice of writing long complicated prescription containing several ingredients adjuvant vehicle is not required nowadays. म्हणजेच फक्त त्या प्रिस्क्रिप्शनवर त्या ड्रगचं नाव आणि त्याची क्वांटिटी की कधी घ्यायचं आहे हे फक्त मेन्शन केलेलं असतं. ओके. सध्याचे प्रिस्क्रिप्शन्स जे आहेत दीज आर मोर सिग्निफिकंट ॲज कम्पेअर्ड टू ओल्ड प्रिस्क्रिप्शन. जुन्या काळात आता सध्या आपण बघतो की इंग्लिश टर्म्स यूज केल्या जायचे, पण जुन्या काळात ह्या लॅटिन टर्म्स का यूज केल्या जायचा, सो ॲज टू कन्सील द सर्टन फॅक्ट्स फ्रॉम द पेशंट. म्हणजे पेशंटला सगळ्याच गोष्टी कळू नये यासाठी ते लॅटिन लँग्वेज यूज केलेली असायची. पण सध्या आपण बघतो की प्रिस्क्रिप्शन्स आर रिटन इन इंग्लिश लँग्वेज अँड डोस इज प्रिस्क्राईब इन मेट्रिक सिस्टीम. आता इथे एक गोष्ट मेन्शन करायची ही की पूर्वीच्या काळी मेट्रिक सिस्टीम न वापरता इम्पिरियल सिस्टीममध्ये डोस मेन्शन केलेला असायचा आणि हा मोस्टली यासाठी की ते फार्मसिस्टला आयडिया यावी की त्याने कसा कंपाऊंड करायचा आहे. द ड्रग शुड बी प्रिस्क्राईब बाय इट्स ऑफिशियल नेम अँड नॉट बाय इट्स प्रॉप्रेटरी ऑर ट्रेड नेम. There are certain advantages and disadvantages of prescribing the drugs by its proprietary names and which are we see in following.
आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत की प्रोप्रायटरी नेम्स आर व्हेरी इझी टू रिमेंबर. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर लिब्रियम, काम्पोस, क्रोसिन ही नावं आपल्याला वी आर व्हेरी फॅमिलियर विथ सच नेम्स ॲज कम्पेअर टू जर आपल्याला कोणी क्लोरोडायझेपॉक्साईड सांगितलं, डायझेपाम सांगितलं, पॅरासिटामॉल सांगितलं तर आपल्याला पटकन क्लिक होऊ शकत नाही. सो नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज इट इज इझी टू कम्युनिकेट विथ द पेशंट. पेशंटला आपण क्रोसिन, डिस्प्रिन ही नावं आरामात सांगू शकतो ॲज कम्पेअर टू त्यांच्या मेन काय म्हणतात पॅरेंट ड्रग सोडून. द कंटिन्युटी कॅन बी मेंटेन बाय प्रिस्क्रायबिंग द सेम प्रोप्रायटरी नेम एव्हरी टाईम. म्हणजे फार्मासिस्टला सुद्धा हेल्प मिळू शकते की त्या प्रोप्रायटरी नेमवरनं ते डिस्पेन्स करायला ड्रग. त्यानंतर द बायो अवेलेबिलिटी ऑफ द ड्रग change with the change of adjuvant used in the drug formulation manufactured by different manufacturers. So only those proprietary drugs can be prescribed which have a better bioavailability. The bioavailability म्हणजे काय तर ड्युरिंग द शेल्फ लाईफ ऑफ दॅट ड्रग इट शुड नॉट डिकम्पोज और इट शुड नॉट चेंज इट्स स्टेट दॅट इज फिजिकल और केमिकल टेस्ट. म्हणजे मग त्या ड्रगची बायोअवेलेबिलिटी चेक करून आपण तो यूज करू शकतो. बट देर आर सर्टन डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे it is cheaper to prescribe the drug by its official name. It becomes difficult for a pharmacist to dispense substitute of the drug which is available in the stock. आता कधी कधी काय होतं की वरचं नाव कंपनीचं वेगवेगळे असतात पण आतले कंटेंट सेम असतं. पण आपल्या काही पेशंटची अशी टेंडन्सी असते की नाव चेंज झालं काय तो ड्रग वेगळा असू शकतो किंवा जर अनएज्युकेटेड पीपल्स असतील तर त्यांना जर अशी एखादं मेडिसिन आपण डिस्पेन्स केलं की त्या प्रिस्क्रिप्शनवर त्याचं नाव वेगळं आहे आणि फार्मासिस्टने दिलेलं ड्रग वेगळं आहे तर त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. हा त्याचा मेजर डिसएडव्हान्टेज आहे. आता प्रिस्क्रिप्शनचे जनरली 4 टाईप्स आहेत विच आर जनरली रिसिव्ड बाय रिटेल ड्रग स्टोअर. द फर्स्ट वन इज अ प्रिस्क्रिप्शन इन अ जनरल प्रॅक्टिस. म्हणजे जे मेडिकल प्रॅक्टिशनर प्रायव्हेटली प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडचं प्रिस्क्रिप्शन हे आपण प्रायव्हेट प्रिस्क्रिप्शनमध्ये येतं. त्यानंतर हॉस्पिटल प्रिस्क्रिप्शन मेंट फॉर आउट पेशंट. त्यानंतर हॉस्पिटल प्रिस्क्रिप्शन मेंट फॉर इन पेशंट. दीज आर द 4 टाईप्स ऑफ प्रिस्क्रिप्शन्स. सो नेक्स्ट पॉईंट इज केअर रिक्वायर्ड इन डिस्पेन्सिंग प्रिस्क्रिप्शन. म्हणजे आता आपण काय काय काळजी घ्यायची आहे की प्रिस्क्रिप्शन एखादं डिस्पेन्स करताना. तर काही फॉलोइंग पॉईंट्स आहेत ते आपण 1 बाय 1 डिस्कस करू. त्यामध्ये पहिलं आहे ऑलवेज कीप द प्रिस्क्रिप्शन बिफोर यू. Take the prescription with you while taking out the medication from the shelf. It will serve as a constant reminder of the name and strength of the preparation required and helps to avoid mistakes. म्हणजेच प्रिस्क्रिप्शन कंपाऊंड करताना नेहमी ते आपल्यासमोर ठेवायचं आहे. त्यानंतर शेल्फमधनं मेडिकेशन काढताना ते आपल्याला दिसायला पाहिजे जेणेकरून आपल्याला एक रिमाइंडर देणार त्याचं नाव काय आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे पर्टिक्युलर इन्ग्रेडियंटची त्याच्यासाठी. सेकंड, always check the dispensing balance before weighing the ingredients which are required and help to avoid mistake. म्हणजेच कंपाऊंडिंग करण्यापूर्वी आपण बॅलन्स आपला चेक करून घ्यायला पाहिजे. थर्ड पॉईंट इज रिप्लेस कंटेनर्स ऑफ अ स्टॉक प्रिपरेशन ऑर ड्रग्स इन देअर प्रॉपर पोझिशन आफ्टर यूज. त्याचं वेईंग करून झाल्यानंतर प्रत्येक कंटेनर त्याच्या प्रॉपर प्लेसला गेला पाहिजे. फोर्थ पॉईंट इज कीप द लेबल इन अ अप्पर पोझिशन ड्युरिंग वेईंग. सॉलिड इन्ग्रेडियंट्स especially potent drugs such as morphine, hydrochloride to serve as a constant reminder that the correct drug is being used. म्हणजेच काय की जेव्हा आपण वे करत असणार किंवा शेल्फमधनं आपण कंटेनर्स विड्रॉ करणार तर त्याचं लेबल जे आहे ते आपल्या नजरेसमोर राहील हे याची आपण काळजी घ्यायची आहे. सो इट विल ब्रिंग्स अ कॉन्स्टंट रिमाइंडर दॅट द करेक्ट ड्रग इज बिंग यूज्ड. नेक्स्ट, when pouring or measuring the liquid ingredients, keep the label upward in order to prevent surplus running down of the bottle and staining the label. आता इन केस ऑफ लिक्विड इन्ग्रेडियंट्स आपण काय करतो ज्या वेळेला आपण ते मेजरिंग सिलेंडरमध्ये ओतून घेत असतो तर काय वेळेला आपण बघू शकतो की त्या कंटेनरवर त्याचे ओघळ येऊ शकतात आणि त्याचं लेबल बिघडू शकतं त्या कंटेनरचं. सो हे टाळण्यासाठी आपण त्याची केअर आपण घेतली पाहिजे. नेक्स्ट, care should be taken to keep the dispensing balance clean. The powder should be transferred from the stock container by using a clean spatula. The scale pan should be cleaned immediately after use.
सो जर मॅक्झिमम एफर्ट्स आपण घेणार आहोत एरर कमी करण्यासाठी, तो आपण आपला डिस्पेन्सिंग बॅलन्स नेहमी क्लीन ठेवायचा. मोस्टली जेव्हा आपण सॉलिड इन्ग्रेडियंट जसं की पावडर वगैरे वे करणार असो, तर ते कंटेनरमधनं विड्रॉ करताना आपण स्पॅच्युलाचा वापर करायचा. तो सुद्धा क्लीन स्पॅच्युलाचा वापर आपण करायचा आहे. त्यानंतर स्केल पॅन म्हणजे जो इट इज अ पार्ट ऑफ बॅलन्स ज्यावर आपण वेइंग करणार आहोत, इट शुड बी क्लीन इमिडिएटली आफ्टर यूज. नेक्स्ट, मेडिसिन्स विच आर युजली युजेस एक्सटर्नली such as lotions, liniment, paints, etc. should be supplied in vertically fluted or flipped bottle in order to distinguish it by touch. They must be labeled in red or against a red background. म्हणजेच काही जे मेडिसिन्स आहेत विच लाईक लोशन्स, लिनिमेंट्स, पेन, ते नेहमी वर्टिकली फ्लुटेड और फिफ्ट बॉटल्समध्ये भरायचे आहेत इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश बाय देम टच. म्हणजे आपण जस्ट टच करून ते आयडेंटिफाय करू शकतो की हे पर्टिक्युलर टाईपचे मेडिसिन्स आहेत जे एक्सटर्नली यूज करतो आपण. त्यानंतर दे मस्ट बी लेबल इन रेड और अगेन्स्ट अ रेड बॅकग्राऊंड. त्याच्यावरचा फॉन्ट जो आहे तो रेडने लिहिलेला असावा किंवा त्याचं बॅकग्राऊंड तरी रेड असावं इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश देम बिटवीन इंटरनल प्रिपरेशन अँड एक्सटर्नल प्रिपरेशन. नेक्स्ट, बिफोर handing over the medicine to the patient, again check that the correct preparation in the correct manner is supplied and correct direction has been stated on the label. सो मगाशी मी जसं की मेन्शन केलं की काही लॅटिन टर्म्स आणि ॲब्रिवेशन आपण बघणार आहोत आणि जे वापरून आपल्या प्रॅक्टिकल्समध्ये आपल्याला हेल्प होणार आहेत. सो मी इथे काही थोडेफार लॅटिन टर्म्स मेन्शन केलेले आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त लॅटिन टर्म्स आहेत जे आपल्या आर एम मेहता बुकमध्ये आहेत. हे जस्ट त्याचा एक ओव्हरव्ह्यू आहे जेणेकरून आपल्याला आयडिया यावी की लॅटिन टर्म्स काय असतात आणि त्याचं मिनिंग काय आहे. So the next point is sources of error in prescription. So the first one is abbreviation. Abbreviationला जर म्हणायचं झालं तर थोडंफार pronunciation. So abbreviation presents a problem in understanding and parts of the prescription order. Extreme care should be taken by a pharmacist in interpreting the abbreviation, and pharmacist should not guess at the meaning of any ambiguous abbreviation. म्हणजेच काय, जर एखाद्या मेडिकामेंट किंवा मेडिसिनचं नाव त्याला फार्मसिस्टला समजत नसेल तर ते फार्मसिस्टने गेस करू नये. त्याने आपल्या सिनियर फार्मसिस्टला किंवा द प्रिस्क्रायबरशी ते कन्सर्न करावं. नेक्स्ट वन इज नेम ऑफ द ड्रग. देर आर सर्टन ड्रग्स हुज नेम्स लुक और साऊंड लाईक दोज ऑफ अदर ड्रग. म्हणजेच काही मेडिकामेंट किंवा काही ड्रग्सची नावं ही जवळजवळ सेम वाटतात ऐकण्यासाठी, जसं की डिजिटॉक्झिन आणि डिगॉक्झिन, पण त्यांचं यूज वेगळा वेगळा आहे. तर हा पण एक एररचा त्यामधनं एरर येऊ शकतो. Third point is strength of the preparation. The strength of the preparation should be stated by the prescriber. It is essential when various strengths of a products are available in the market. कधी मार्केटमध्ये असं दिसून येतं की वेगवेगळ्या स्ट्रेनचे प्रिपरेशन सेम नावाचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो प्रिस्क्रायबरने त्याची स्टेट किंवा स्ट्रेंथ ही व्यवस्थित मेन्शन करावी जेणेकरून फार्मसिस्टला आयडिया येईल की त्याने कोणत्या स्ट्रेनचं प्रिपरेशन पेशंटला द्यायचं आहे. नेक्स्ट आहे डोसेज फॉर्म ऑफ द ड्रग प्रिस्क्राइब. मेनी मेडिसिन्स आर अवेलेबल इन मोर दॅन वन डोसेज फॉर्म लाईक याचं लिक्विड, टॅबलेट, कॅप्सूल्स एक्सेट्रा. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर पॅरासिटामॉल टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे, सिरप्समध्ये अवेलेबल आहे. तर अशा वेळेला प्रिस्क्रायबरने काळजी घ्यायची आहे की त्याने त्याचा मेडिसिनचा ड्रगचा डोसेज फॉर्म प्रिस्क्रिप्शनवर व्यवस्थित मेन्शन केलेला असायला पाहिजे. फिफ्थ पॉईंट इज अ डोस. Usually a high or a low dose should be discussed with the prescriber. Pediatric doses may present. So pharmacist should consult the pediatric pathology to avoid any error. आता मगाशी आपण एक एजचा पॉईंट कन्सिडर केला की लहान मुलांचा डोसेज आणि एल्डर पेशंटचा डोसेज आणि आपल्या नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये जरासं डोसेजमध्ये तफावत असते. तो अशा वेळेला प्रिस्क्रायबरने आणि फार्मासिस्टने कन्सल्ट करून तो डोसेजचा एरर रिमूव्ह करायचा आहे. समटाईम्स अ रिझनेबल डोस इज ॲडमिनिस्टर्ड टू फ्रिक्वेंटली. म्हणजेच काही वेळेला काय होतं की एकच डोसचं क्वांटिटी ही फ्रिक्वेंटली ॲडमिनिस्टर केली जाते आणि त्याच्यामुळे त्याचा ओव्हरडोससुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर द पेशंट. आता ह्या पॉईंटमध्ये पेशंटसाठी इन्स्ट्रक्शन्स आहे की त्याने ते एखादा ड्रग अर्धवट घेऊ नये किंवा मध्येच त्याने एखादा ड्रग डंप करू नये. त्यानंतर क्वांटिटी ऑफ द ड्रग घेणार आहे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं, इट शुड बी क्लिअरली गिवन इन द प्रिस्क्रिप्शन सो ॲज टू अवॉइड एनी कन्फ्युजन. सेवन्थ वन इज अ इनकम्पॅटॅबिलिटीज.
आता इनकम्पॅटेबिलिटीज म्हणजे काय, मोस्टली आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला थेरापेटिक इनकम्पॅटेबिलिटी दिसून येते. थेरापेटिक इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे एखादा प्रिस्क्रायबरचं इंटेन्शन असतं की पर्टिक्युलर सिम्पटमवर ती ॲक्शन व्हायला पाहिजे, पण काही वेळेला काही लोकांना त्यामधनं साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो. मग अशा वेळेला त्याने ते पेशंटने आपण फार्मासिस्टने पेशंटला कल्पना द्यावी की असं त्यामधनं साईड रिॲक्शन होऊ शकतं किंवा ड्रग इंट्रॅक्शन होऊन असा इफेक्ट दिसू शकतो आणि त्याने त्या प्रिस्क्रायबर्सची कॉन्टॅक्ट करावा. सर्टन अँटीबायोटिक्स शुड नॉट बी गिवन विथ मील्स सिन्स इट सिग्निफिकंटली डिक्रीजेस द ॲब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग. काही जे अँटीबायोटिक्स आहेत ते मिल्ससोबत घ्यायचे नाही आहेत, कारण त्यावेळी काय होतं की त्या अँटीबायोटिक्सचं ॲब्सॉर्प्शन हे कमी होतं आणि आपल्याला जो इफेक्ट हवा आहे तो त्यातनं मिळू शकत नाही. सो आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवत आहोत. ह्याचा पुढचा पार्ट आहे कॅल्क्युलेशन, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.